Mexico's most powerful drug kingpin was killed during a military operation. 22 फेब्रुवारी 2026 ही तारीख मेक्सिकोच्या इतिहासात रक्ताने लिहिली जाईल. जगातील सर्वात क्रूर आणि सर्वात जास्त शोधला जाणारा ड्रग माफिया एल मेंचो अखेर लष्करी कारवाईत मारला गेला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या माणसानं मेक्सिकोच्या पोलिसांना सळो की पळो करून सोडलं होतं तो स्वतः एकेकाळी पोलीस अधिकारी होता. एल मेंचोच्या मृत्यूची बातमी येताच मेक्सिकोच्या 8 राज्यांमध्ये जणू युद्ध सुरू झालंय. रस्ते जळत आहेत, विमानाची उड्डाणं रद्द झाली आहेत आणि संपूर्ण देश दहशतीखाली आहे. कोण होता हा कोंबड्यांच्या झुंजी लावणारा साधा मुलगा जो पुढे जाऊन जगाचा नार्को किंग बनला? नमस्कार, मी प्रथमेश. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण एल मेंचोचा पोलीस ते गुन्हेगार हा संपूर्ण प्रवास आणि त्याच्या खात्म्याचा थरार पाहणार आहोत. एल मेंचोचे खरे नाव नेमेसिओ रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंटेस असे होते. त्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि गरिबीमुळे त्यानं 5वीतच शाळा सोडली होती. गुन्हेगारी विश्वात येण्यापूर्वी एल मेंचोनं मेक्सिकोच्या यालिस्को राज्यात स्थानिक पोलीस अधिकारी म्हणून काम केले होते. पण कायद्याचं रक्षण करणारा हा हात लवकरच कायद्याचे लचके तोडू लागला होता. एल मेंचो हे त्याचं टोपण नाव असलं तरीही त्याला द लॉर्ड ऑफ ब्रुसेस असेही म्हटले जायचे. त्याला कोंबड्यांच्या झुंजी लावण्याचा प्रचंड नाद होता आणि त्यातूनच तो आपली गुन्हेगारी नेटवर्क वाढवू लागला होता. एल मेंचोनं यालिस्को न्यू जनरेशन कार्टेल म्हणजे CJNG नावाची संघटना उभी केली. ही संघटना तिच्या क्रूरतेसाठी जगभर कुप्रसिद्ध झाली. एल मेंचो आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी अत्यंत भयानक पद्धती वापरत असे, जसे की मृतदेह पुलांना टांगणे किंवा पोलिसांवर थेट रॉकेट लॉन्चरने हल्ला करणे. त्याच्या अटकेसाठी अमेरिकेने $10 मिलियन म्हणजे सुमारे 91 कोटी रुपये आणि मेक्सिकोने 30 मिलियन पेसोचे बक्षीस ठेवले होते. नेटफ्लिक्सच्या वर्ल्ड्स मोस्ट वॉन्टेड या डॉक्युमेंटरीमध्ये त्याच्या या अफाट दहशतीचा सविस्तर उलगडा करण्यात आला आहे. मेक्सिकन स्पेशल फोर्सेसने अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने यालिस्को टपाल्पा शहरात एका घरावर धाड टाकली. एल मेंचो आणि त्याच्या साथीदारांनी लष्करावर जोरदार गोळीबार केला. या चकमकीत एल मेंचो गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांच्यासाठी हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. एल मेंचोच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या टोळीनं मेक्सिकोच्या अनेक राज्यात तांडव सुरू केला आहे. जाळपोळ आणि गोळीबारामुळे डेल्टा आणि अमेरिकन एअरलाइन्स सारख्या कंपन्यांनी मेक्सिकोची उड्डाणं रद्द केली आहेत. पर्यटकांना हॉटेलमध्येच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हायवेवर ट्रक आणि बसेस उभ्या करून त्या पेटवून दिल्या जात आहेत, जेणेकरून लष्कर पुढे सरकू शकणार नाही. एल मेंचोचा अंत झाला असला तरीही मेक्सिकोमधील ड्रग वॉर संपले आहे असं म्हणता येणार नाही. नार्कोस मेक्सिको किंवा एल चापो सारख्या वेब सिरीजमध्ये आपण पाहिलंय की जेव्हा एक मोठा माफिया संपतो तेव्हा गादीसाठी नवीन आणि अधिक हिंसक युद्ध सुरू होते. तुम्हाला काय वाटतंय? एल मेंचोचा अंत झाल्यानं मेक्सिकोमधील ड्रग्सचा व्यापार कमी होईल का, की अजून कोणीतरी नवीन माफिया जन्माला येईल? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.